चला आज बनवूया पॅनकेक. पॅनकेकसाठी आपण एक केळा घेतले, हे सगळं असं काढून घेऊया. त्याच्यासाठी आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया मिक्सर मधून. हे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बनानाचे. त्याच्यासाठी आपण दूध घेतले, थोडं थोडं आधी वापरून बघू किती लागते आपल्याला. तर अर्धा टाकते मी. हे आपण आता मिक्सर मला एक गिरका मारून घेऊ. असं आपण पेस्ट करून घेतली आहे दोन्हीची. आपण एका भांड्यात काढून 2 चमचे मैदा घेऊ आपण. मैदा असं टाकून घ्यायचा. ज्या चमच्यानी मैदा घेतला त्याच चमच्यानी 2 चमचे मैदा घेतला होता मी आणि 1 चमचा गूळ घेतला. हे आता मिक्स करून घेऊया. गुळाचाच बनवणार आपण, साखर नाही टाकणार. पॅनकेक गुळाचा छान लागतो आणि मेन म्हणजे तो कलरला एकदम भारी वाटतो. थोडंसं कमी वाटते त्याच्यामुळे मी 1 चमचा परत मैदा घेते. असा 1 चमचा मैदा घेतला, परत अर्धा चमचा गूळ घेतला. याला मस्त असं फेटून घ्यायचं, म्हणजे ते गोळे असतील तर ते फुटून निघतील सगळे. मस्त अशी पेस्ट तयार होते. ही आता बेकिंग पावडर घेतले, हे चिमूटभर टाकून घेऊ. याला फेटून घेऊ चांगलं. आता आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडासा, चिमूटभर. पण याच्यात पाण्याचा वापर केला नाहीये, दुधाचाच वापर केला फक्त. पाणी टाकायचं नाही याच्यात. तर दूध घेऊ आणि आपण पॅन मांडून देऊ छोटावाला. तसं तेल लावून घेऊ म्हणजे चिटकणार नाही. तेल लावलेलं आपण चांगलं पुसून घेऊ टिश्यूनं. टाकून घेऊ असं. असं झाकण ठेवून देऊ 2 मिनिटं. आणि मस्त झाले बघू आपण. बघा मस्त झालाय असा पॅनकेक आणि सॉफ्ट पण झालाय एकदम, बघू शकता. हे बघा मस्त झालाय, मागून बी मस्त झालाय. सगळे छान झालेत मस्त.